फोटॉन म्हणजे ज्याला स्वतःचं वस्तुमान नाही असा कण, तो ऊर्जेचा मूलाधार आहे, तो प्रकाश आहे. आणि तो जे शोधून काढलं शास्त्रज्ञांनी की सेकंदाला 1,86,000 मैल किंवा 3,20,000 किलोमीटरपेक्षा थोडा जास्ती निघेल एवढ्या प्रचंड वेगाने प्रवास करतो. प्रकाशाची वर्तणूक अद्भुत आहे. प्रकाशाचं अस्तित्व हाच एक मिरॅकल, चमत्कार आहे. आणि विज्ञान अजूनही शोधतंय की प्रकाश म्हणजे नेमकं काय, काळ म्हणजे नेमकं काय, अवकाश म्हणजे नेमकं काय आणि प्रकाश म्हणजे नेमकं काय. पण आता त्या प्रकाशाच्या कणाला विज्ञानाच्या संकल्पनेतलं नाव फोटॉनिक्स, आणि सगळं आता त्या फोटॉनिक्सवर उभं असलेलं विज्ञान, उपयोजित ॲप्लाइड सायन्स. तर माणसाला प्रकाशाच्या वेगाने सर्व गोष्टी करता येणार. आणि आजच्या तारखेला तुमच्याशी बोलताना नीट अभ्यासातून तयार होणारा आणि उचंबळून येणारा आनंद माझ्या मनात आहे की आपल्याला 69 आता 70 वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर बुवा हा दरिद्री देश, हा अजूनही शेतीप्रधान असलेला देश, हा तुमचं माझं दुर्दैव जातीपातींमध्ये विभागलेला, फुटलेला, तुटलेला, एकमेकांचे गळे कापणारा, अजूनही अनेक संस्था संघटना जातीय द्वेष इथे शिकवतात असा हा देश की जिथे स्त्रीला अजून समतापूर्ण स्थान नाही. तरी सुद्धा 69 वर्षांच्या मध्ये आपल्याला विज्ञानात केवढी प्रचंड प्रगती करता आली. हे जर लक्षात आलं तुमच्या भान, तर दिसेल की अरे हा चमत्कार आहे बाबा, हा चमत्कार. सायंटिस्ट हॅव डन इंडिया प्राऊड. नुसती त्याची एक एक कहाणी जर आपण समजावून घेत गेलो तरी मध्यरात्र उजाडेल, एवढी विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आपण अवकाशामध्ये प्रगती सुरू केली केव्हा तरी 1955 सालाच्या आसपास. ते त्रिवेंद्रमच्या जवळचं छोटं नारळाच्या झावळ्यांनी झाकोळलेलं थुंबा नावाचं गाव, पण लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड पाहता तो स्पॉट होता की अवकाशामध्ये जर रॉकेट सोडायचं असेल तर त्याला करेक्ट जागा आहे ती. करेक्ट त्या जागेवर एक चर्च होतं, ते पडक्या अवस्थेत होतं पण एक चर्च होतं. आणि भारत सरकारने त्या चर्चच्या फादरला विचारलं की विज्ञानाच्या विकासासाठी इथे तर हे दे तू. तर त्यांनी काहीही अनुमान न करता अल्पसंख्याकांचे अधिकार ते आडवे येत आहेत, कसे ताब्यात घेता बघतोच, त्याच्यावर विविध दैनिकांच्या मध्ये पुरोगामित्वाच्या नावाखाली अग्रलेख, यातलं काहीही नव्हता. त्याने आनंदाने ते हस्तांतरित केलं. आणि एका बुधवारी 55 किंवा 56 साली असं पेन्सिलचं रॉकेट आकाशात सोडलेलं, यांनी सुरुवात झाली. आज अवकाश संशोधनामध्ये भारताकडे नाही असं तंत्रज्ञानच नाही, भारत इतर देशांना अवकाश तंत्रज्ञानाची मदत करतो आता. आणि आपला पहिला सोडलेला उपग्रह आर्यभट्ट, मग रोहिणी, सुदैवानी भारतीय परंपरेतली नावं सुचली, हेही भाग्यच म्हटलं पाहिजे. पहिल्याचे होते ॲपल, असं त्याचं नाव होतं, APPLE, एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट म्हणून त्याला ॲपल. आणि ते सोडायला आपल्याकडचे स्पेस एरोड्रोम्स नव्हते. आपल्याला कुठे कझाकस्तानमधनं कुठे युरोपमधनं सोडावं लागायचं. तो आपला भारत देश, त्याची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याची इंडियन रिमोट सेन्सिंग ऑथॉरिटी IRSA, श्रीहरिकोटा आणि बालासोरच्या आपल्या रेंजेस, अवकाश विज्ञानातली सर्व प्रगती भारताकडे. आधी आपल्याला इंधन आयात करावं लागायचं, आता भारत इंधन स्वतःचं पण तयार करतो. आधी SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, तिला जे लिक्विड इंधन लागायचं त्याला असे मधलं रॉकेट, त्याच्यावरती 4 बूस्टर पंप, ते इंधन घेऊन जायचे. आणि अवकाशामध्ये जसं जाईल त्यांनी गती गाठावी लागते. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणाचं कवच भेदून जर जायचं असेल तर पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी आहे 11.2 किलोमीटर्स पर सेकंड. एका सेकंदाला ते जे जात आहे ते सेकंदाला 11.2 किलोमीटर ह्या वेगाने तो वेग गाठावा लागतो त्यांनी, तर ते गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदून जाईल. ते 4 प्रचंड बूस्टर पंप. पण मग तो जर लिक्विड फ्युएल वापरता आलं, हायड्रोजनचं वापरता आलं, म्हणजे पुढचे टप्पे आहेत, तेव्हा ऑगमेंटेड ASLV, ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणखी इंधन सुधारता आला, आकार कमी करता आला, तर आहे ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि सगळ्यात अप्रतिम ज्याच्यामध्ये क्रायोजेनिक तंत्रज्ञान, क्रायोजेनिक म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो, म्हणजे -273 डिग्रीजला
ते इंधन असं खूप कमी जागा घेतं, त्यामुळे रॉकेटची ताकद वाढते. GSLV म्हणजे जिओ स्टेशनरी. पृथ्वी जशी फिरते तसं सॅटेलाईटचं अवकाशामधलं स्थान बरोबर पृथ्वीच्या प्रमाणेच आहे. असं जिओ स्टेशनरी. भारताकडे सगळं तंत्रज्ञान आहे. प्रत्येक टप्प्याला जागतिक राजकारणाचा भाग म्हणून त्या वेळच्या कोणीतरी ते नाकारायचे प्रयत्न केले आणि प्रत्येक टप्प्याला भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतः प्रयोग करून एतद देश ते सर्व करून दाखवलं. त्यामुळे आपल्याकडे अणुविज्ञान पण आहे. त्याला ही अवकाश विज्ञानाच्या संशोधनाची जोड दिल्यामुळे आता शॉर्ट रेंज मिसाईल्स, इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स, ICBMs, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, पुन्हा भारतीय संस्कृतीतलीच नावं सगळी. विज्ञानामध्ये भारताकडे भविष्य काळातलं नेतृत्व सुद्धा येऊ शकतं, इथपर्यंत आज आपल्याला येता आलंय. वाटचाल जरूर अजून खूप करायचे. आपल्याला एवढ्यावरच जर कॉम्प्लेसन्सी म्हणजे तृप्त झालो आणि बसलो स्वस्थ, तर पुन्हा पतनाला सुरुवात होईल. दृष्टी ठेवायची, वैज्ञानिक दृष्टी, इथून पुढे जायचं ह्याचे. तो जर आपण स्वतंत्र भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसेल की ती वाटचाल सुरू झाली स्वातंत्र्यपूर्व काळातच. स्वातंत्र्यानंतर आपण सुदैवाने त्याचा सूर बरोबर पकडला विज्ञान तंत्रज्ञानाच्या धोरणात, आणि जशी स्वातंत्र्यपूर्व काळात ती वाटचाल चालू झाली तशी भारताच्या या वैज्ञानिक प्रगतीचा पाया आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची जाणीव, कॉन्शियसनेस, हा भारतीय इतिहास, भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्म विचारामध्येच रुजलेला आहे. जेवढा अभ्यास करू तेवढं दिसून येईल की अगदीच एखाद्याचा अपवाद सोडला तर प्रत्येक भारतीय शास्त्रज्ञाचा आपल्या अध्यात्म विचारावर विश्वास आहे. नुसता अध्यात्म विचारावर विश्वास आहे नव्हे, तो शास्त्रज्ञ सांगतो की हे जे विज्ञान मला सुचतंय आणि मी जे पुढे नेतोय हे मूळ आमच्या त्या मूळ भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भारतीय जाणीवेतच आहे. याचा बहुधा एक सर्वात उत्तम म्हणजे दुसऱ्या कोणा शास्त्रज्ञांना आपण कमी लेखतो तसं चुकू नये, मला क्षमा करावी असं कोणाला वाटल्यास, पण त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून एक उदाहरण डोळ्यासमोर आणायचं झालं तर खरोखरच एक आदर्श नाव जगदीशचंद्र बसू यांचं आहे. जगदीशचंद्र बसू भगिनी निवेदितांना जवळचे होते. विवेकानंदांबरोबर वावरलेले आहेत, पण त्यांची सखोल ओळख कितपत होतीचे काही फार पुरावे आहेत किंवा असं काही नाही, पण भगिनी निवेदितांची अत्यंत जवळनं संबंध आहेत ह्याचे सर्व आहेत. जगदीशचंद्र बसूंनी अलेक्झांडर मार्कोनीच्या 1 वर्ष आधी म्हणजे 1895 मध्ये कलकत्त्यामध्ये प्रयोग करून रेडिओ लहरी कोणत्याही माध्यमाच्या विना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं संवहन कॅरी करता येतात, संवहन करता येतं, आणि टेलिफोन म्हणजे बोलतायत ह्या खोलीतून, मध्ये दुसरं काही नाही पण त्या खोलीमध्ये ऐकू जात आहे. म्हणजे नंतर टेलिफोनचा शोध, तर हा टेलिफोनचा सर्व प्रयोग आणि रेडिओ वेव्हच्या आधारे हे करता येतं. हे जगदीशचंद्र बसू यांनी अलेक्झांडर मार्कोनीच्या 1 फुल वर्ष आधी करून दाखवलेलं आहे. त्याचा सर्व प्रकारे पुरावा उपलब्ध आहे, कुठलाही खोटा याच्यात अभिमान नाही. अलेक्झांडर मार्कोनीपेक्षा जगदीशचंद्र बसूंचं एक धोरण वेगळं होतं. ते म्हणजे विज्ञानाच्या संशोधनातल्या कुठल्याच गोष्टीवर कोणी वैयक्तिक नफा कमावता कामा नये अशी खास भारतीय आध्यात्मिक भूमिका होती. ही आध्यात्मिकच भूमिका आहे की विज्ञानाचा शोध लागला तर जगदीशचंद्र बसूंची भूमिका होती की खुलेपणाने साऱ्या मानवतेला त्याचा उपयोग झाला पाहिजे, पेटंट घ्यायचं नाही असा जगदीशचंद्र बसूंचा निश्चय होता. प्रयोग त्यांनी करून दाखवला, त्याचे पेपर्स पण पब्लिश झालेत. तेव्हा ह्याला एकदम शास्त्रीय 100% पुरावे आहेत, काही खोटा अभिमान वगैरे नाही आहे. पण जगदीशचंद्र बसूंनी पेटंट घेतलं नाही. 1 वर्षाच्या नंतर अलेक्झांडर मार्कोनीनी पेटंट घेतलं. आज जगाच्या इतिहासात, विज्ञानाच्या इतिहासात फक्त 9 जण होते की टेलिफोनचा शोध अलेक्झांडर मार्कोनीनी लावला.
टेलिफोनचा शोध जगदीशचंद्र बसूंनी लावला आणि तो आधुनिक विज्ञानाच्या आधारे मांडताना सुद्धा तो त्यांचा आधुनिक विज्ञानाचा अभ्यास अध्यात्माच्या समज, अध्यात्माचा अंडरस्टँडिंग यावर आधारित होता. टेलिफोनच्या शोधाचं श्रेय कदाचित जगदीशचंद्र बसूंना नाकारलं जातं, पण जे श्रेय नाकारलं जात नाही अशी 100% सिद्ध झालेली गोष्ट ही पण आहेच, पण श्रेय तिकडे मार्कोनीला गेलं. पण झाडामध्ये प्राण असतो, झाड सजीव आहे आणि नुसतं झाडामध्ये प्राण असतो नाही, कॉन्शियसनेस, जाणीव. अन्यथा तिथपर्यंतचं विज्ञान समजत होतं की सजीव सृष्टी म्हणजे फक्त हे आपण. फार तर फार बायोलॉजीला 1901 आणि 2 हे वर्ष हे त्यांनी मांडलेलं. तिथपर्यंत फार तर बायोलॉजी सांगत होती माणूस आणि हे जे सगळे एका जागेवरनं दुसऱ्या जागी हलणारे, पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन करणारे, ते फक्त सजीव आहेत. पण 1901-2 मध्ये जगदीशचंद्र बसूंनी विज्ञानाच्या प्रयोगाच्या आधारे सप्रमाण सिद्ध केलं की झाडालाही प्राण आहे. नवे नवे झाडही कॉन्शियस आहे. जगदीशचंद्र बसूंनी त्यावेळी सिद्ध केलेलं आहे की आपण जिला निर्जीव वस्तू समजतो तिला पण कॉन्शियसनेस असतो, जाणीव तिच्यात पण आहे. फक्त तिच्यातला जाणीवेचा स्तर ती जर मोजायची झाली तर खूप कमी असेल, पण तिच्यामध्ये पण जाणीव आहे. मेटल, धातू, जगदीशचंद्र बसूंनी धातूंवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केलं की धातूसुद्धा थकतो आणि त्याला जर थोडी विश्रांती दिली तर त्याची मूळ ऊर्जा त्याला पुन्हा येते आणि धातूला पण उत्साह येतो. झाडांना प्राण असतो, झाडांमध्ये जाणीव आहे. झाडं सुद्धा घाबरतात किंवा झाडं सुद्धा खुश होतात. झाडं प्रेमाला प्रतिसाद देतात की शेतकरी जेव्हा जमिनीला ही माझी आई आहे म्हणतो आणि अतिशय प्रेमाने सिंचन करतो तर त्या शेतामध्ये पीक अधिक चांगलं यायला उपयोग होतो. आणि कुऱ्हाड घेऊन जर झाडाच्या दिशेने माणूस चाललेला असेल तर सजीव सृष्टी किंवा माणसाप्रमाणे झाड सुद्धा भीतीने थरथर कापतं. त्या झाडाला जर सतत मेसेज देत राहिला तू नालायक आहेस, तू बेकार आहेस, तू, तर ते झाड खुरटेल, ते वाढत नाही नीट. या उलट त्या झाडाला पाणी घालणाऱ्या माणसांनी रोज प्रेमाने पाणी घातलं, त्या झाडाचं आणि माणसाचं पण नातं आहे प्रेमाचं. हे भाकडकथा नाही आहेत आता किंवा नुसत्या कविकल्पना नाही आहेत. हे विज्ञान कोणत्याही कवितेपेक्षा अद्भुत आहे आणि ते विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. ते जगदीशचंद्र बसूंनी सिद्ध केलं आणि आधी त्यांची तिंगल झाली, सर्वत्र हिडीस फिडीस करण्यात आलं. ते आपल्या देशात पण करण्यात आलं, विदेशात पण करण्यात आलं. पण सुदैवाने जगदीशचंद्र बसूंच्याकडे त्या अध्यात्माच्या विज्ञाननिष्ठ अभ्यासानेच दिलेली श्रद्धा होती की मी हे सांगतो हे विज्ञाननिष्ठ आहे. गप जगाला ऐकावं पण लागले. आता त्यांचे ग्रंथांमागून ग्रंथ आहेत, प्रयोग नाकारता आलेले नाही आहेत. झाडामध्ये पण प्राण आहे, कॉन्शियसनेस आहे, झाडाला भावना असतात. संगीताचा झाडावर परिणाम होतो. झाडं सुद्धा संगीताला, माणसाला सुद्धा. आरोग्य विज्ञानाने आता शोधलं की संगीताचे परिणाम होतात आपल्या आरोग्यावर, झाडावर सुद्धा होतात. हे जगदीशचंद्र बसूंनी सर्व मांडलं आणि ते मान्य झाल्यानंतर जे ठिकठिकाणी त्यांनी विचार मांडले आहेत त्याच्यात जगदीशचंद्र बसूंनी सांगितलंय की मला हे मांडता आलंय कारण की वेदांत विचार जो अद्वैत सांगतो त्या अद्वैताला मी आधुनिक प्रयोगांचा आधार मिळवून दिला. अद्वैतापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रत्येकाचा स्टार्टिंग पॉइंट वेगवेगळा असू शकतो. ते जगदीशचंद्र बसू 115 वर्षापूर्वी पण सांगून गेले, आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपूर्वी पण सांगून गेले. स्वामी विवेकानंदही त्यावेळी सांगत होते. आत्ताच्या आधुनिकातले आधुनिक शास्त्रज्ञ सुद्धा आता तेच सांगतात की ज्ञान ही गोष्ट एकच आहे. तिकडे मी कसा जाणार तो माझा एंट्री पॉइंट आहे, ते म्हणजे सर्वस्व नाही आहे. तुझ्या तुझ्या स्वभावानुसारचा तुझा प्रवेशाचं द्वार ठरेल. जगदीशचंद्र बसूंचे वाक्य आहे सुप्रसिद्ध की बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स
तुम्ही वेगवेगळे समजता सांगतायत जगदीशचंद्र बसू. ते सांगतायत मला माझा वेदांत विचार शिकवतो की ते वेगवेगळे नाही आहेत, फक्त ती वेगवेगळी प्रवेशद्वार आहेत आणि ते रस्ते आहेत. मुळातलं ज्ञान एक आहे, त्या एकाकडे येण्याचे हे रस्ते आहेत. या माझ्या जाणीवेतूनच मी जे संशोधन केलं त्यांनी मला हे झाडांमध्ये जाणीव आहे, कॉन्शियसनेस. झाडांमध्ये पण प्राण, चित्त, प्राण आहे. झाडांनाही भावना असतात आणि माणूस आणि झाडाचं पण जीवलग नातं आहे. हे सर्व मला कळलेलं आहे. आपल्याला हजारो वर्ष विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचारांनी सांगितलं, शिकवलेलंही आहे की निसर्ग आणि माणूस काही वेगळं नाही आहे. ती धारणा दुर्दैवाने आधुनिक विज्ञानाने करून घेतली 14व्या-15व्या शतकानंतर, की निसर्ग काहीतरी वेगळी गोष्ट आहे, माणूस हा त्या निसर्गावर राज्य करणार आहे आणि ईश्वराने ही सृष्टी आपल्याला त्या निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी निर्माण केलेली आहे. पण निसर्ग लुटायचा आहे, निसर्ग डॉमिनेट करायचा आहे. विज्ञानाला कमी न लेखता मी म्हणतोय की निसर्ग आणि माणसामधलं द्वैत या जाणीवेनी आज आपल्याला संपूर्ण विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तरी मला विश्वास आहे की त्यावर मात करण्याचा रस्ता सुद्धा विज्ञानच दाखवेल. पण त्यावेळी त्या विज्ञानानेच अध्यात्माच्या प्रांतात प्रवेश केलेला असेल की अरे हा आपण आणि निसर्ग कोणी वेगळे नाही होत, आपण त्या निसर्गाशी एकरूप आहोत. आणि मग त्या निसर्गाच्या शक्तींचाच उपयोग करून आपल्याला विश्वाची धारणा कशी करायची आहे. अध्यात्मनिष्ठ विज्ञानच जेव्हा ही जीवनाची दृष्टी देईल तेव्हा आपल्याला ह्या सृष्टीशी असलेलं आपलं नातं पण कळेल. म्हणून पर्यावरणाचा समतोल का महत्त्वाचा आहे आणि त्याची पुनर्स्थापना कशी करूयात हे कळेल. मी पण विचार करतोय की जर झाडांना भावना आहेत आणि माणूस जर प्रेमाने त्या झाडांपाशी जाईल तर मग कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन देणे आणि हा इकोसिस्टीमचा ढासळलेला समतोल पुन्हा निर्माण करायला माणूस आणि झाडं पण एकत्र येऊन काम करू शकतात. हा काय नुसता भावनिक नाही मग मुद्दा. झाडांचे पण जीव गुदमरतात. आणि मला तर आता रस्त्याने जाताना कधी झाडावर काही माणसं असं खिळा ठोकून पत्रा लावतात पाय, कधी काहीतरी असते, सांगता येत नाही, सहनही होत नाही, रिश्ते ही रिश्ते. पण असं झाडाला पत्रा ठोकलेला असतो. मला त्रास होतोय सांगतोय मी, वैयक्तिक सुद्धा त्रास होतो. मला वाटत राहतं की त्या माणसाला हे ज्याने केलं त्याला पण बोलणं असं त्याच्या कपाळावर एक ठोकलं पाहिजे, माझं नाव अमुक अमुक आहे. कारण त्या झाडाला प्राण आहे ना त्यालाही. पण पर्यावरणाच्या समस्येचं सुद्धा उत्तर अध्यात्म आणि विज्ञानाच्या या एकात्मतेच्या जाणीवेतनं येईल. जगदीशचंद्र बसूंनी बायोलॉजीमधले सुद्धा प्रयोग करून ते अध्यात्म सिद्ध केलं. तसं गणितामधलं सिद्ध केलं. 20व्या शतकातला निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ गणितज्ञ, काही जणांच्या मनात नाव उगवलेलं असणार आहे, ते उच्चारण्याच्या आधी सुद्धा सांगतोय की 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ गणितज्ञ. हे वर्णन मी नाही करतोय खोट्या काही दुरभिमानापायी, हे वर्णन जगातल्या एकाहून एक महान गणितज्ञांनी केलंय की 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन. कुंभकोणमचा जन्म, गणिताची अशी उत्स्फूर्त समज, ती ज्यांनी हेरली त्यांनी ठरवलं केम्ब्रिजमध्ये तुला स्कॉलरशिपवर पाठवतो. पण धर्माच्या कर्मकांडामध्ये बांधलेल्या चुकीच्या समजुतींच्यामुळे हे जे समुद्र पार करायचं नाही, रोटीबंदी, बेटीबंदी, 7 बंदींच्या साखळ्या त्या होत्या हो त्याही त्या, त्यामुळे त्याला जायला बंदी होती, ती मोडून तो अर्थात गेला. त्याचं जिच्यावर प्रेम होतं त्या पत्नीला नेता नाही आलं. तिकडे केम्ब्रिजमध्ये त्याला थोर गणितज्ञ हार्डीनी त्याच्यामधलं जीनियस ओळखलं, उचलून धरलं. श्रीनिवास रामानुजननी अफलातून आणि एकामागून एक अशक्य वाटणारी प्रमेय सोडवली पण, नवीन मांडली पण, जे असं काहीतरी भयंकर अवघड आजपर्यंत न सुटलेलं हा काहीतरी रात्री रात्री उशिरापर्यंत करत असायचा. अचानक झोपेतनं जागा पण व्हायचा आणि असं एक प्रकारे भावावस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये असताना तो काहीतरी मांडायचा. आणि जे कोणाला दुसऱ्या जमलेलं नाही, जे फार थोर मानले गेलेले आहेत, कुठेतरी कातडीखाली वंशवाद सुद्धा होता की हा काळ्या कातडीचा आम्हाला काय अक्कल शिकवतो, त्याची पण त्याला शिक्षा तिकडे भोगावी लागली.
त्या श्रीनिवास रामानुजननी मिळालेल्या केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये गणितामधलं अख्खं ब्रह्मांड मांडलं श्रीनिवास रामानुजननी. त्याचं सगळं सर्वोत्तम चरित्र मांडलेलं आहे. द मॅन हू न्यू इन्फिनिटी असं त्याचं नाव आहे. अभ्यास करून चित्त थरारक आणि पुस्तक खाली ठेवता येणार नाही इतक्या अद्भुत पद्धतीने ते चरित्र मांडलंय रॉबर्ट केनिजेल या लेखकाने. आणि हॉलिवूडनी त्यावर चित्रपट केलाय. त्याचं पण नाव द मॅन हू न्यू एव्हरीथिंग, द मॅन हू न्यू इन्फिनिटी. त्यामध्ये श्रीनिवास रामानुजनचा रोल आणि तो अप्रतिम केलेला आहे. तो स्लमडॉग मिलियनेअर मधला म्हणजे अभिनेत्याचं नाव देव पटेल. आणि माझ्याही मनाच्या एका भागाला खंत वाटत राहते की आपण आपल्याकडच्या एकाहून एक महान स्त्री पुरुष घटना याच्यावरचे चित्रपट आपल्याला काढावेसे वाटत नाहीत. थोडं बदलत चाललंय, थोडे येत चालले, काही चांगले आणि ते चांगले आहेत, येत आहेत ते. पण तिकडे हॉलिवूडमध्ये वाटलं की श्रीनिवास रामानुजन त्याचं एक उत्तम चरित्र अभ्यास करून अप्रतिम शास्त्रशुद्ध चरित्र मांडावं हे त्या रॉबर्ट केनिजेलला वाटलं. 20व्या शतकात विज्ञान प्रगती करत 100% विज्ञानाच्या आधारे 1920च्या थोडा आधी 2 परस्पर विरुद्ध निष्कर्षांवर पोचलं. एक, विज्ञानाने प्रगती करत करत आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद इथे तो येऊन पोचला. 13व्या 14व्या 15व्या शतकानंतर जशी विज्ञानाची प्रगती चालू झाली तिने युरोपमध्ये असलेला धर्माचा म्हणजे मुख्यतः ख्रिश्चॅनिटीचा पगडा पृथ्वी सपाट आहे वगैरे तिला आव्हान देणं चालू केलं. ते गॅलिलिओ, केपलर, कोपर्निकस, ब्रुनो अशी करत जी विज्ञानाची प्रगती तिने शोधलं की सारं विश्व कितीही विविधता वाटत असली तरी मूळ 92 मूलद्रव्यांपासून बनले. नैसर्गिक अवस्थेत सापडणारी मूळ 92 मूलद्रव्य. मग 19वे शतक येता येता डाल्टन ह्या शास्त्रज्ञांनी मांडलं की ती 92 सुद्धा जरी वेगवेगळी मूलद्रव्य असली तरी त्यांची मूलभूत रचना बिल्डिंग ब्लॉक्स एक समानच आहे. म्हणून त्याला नाव त्यांनी ग्रीक परंपरेतलं म्हणजे ॲटम, ॲटम शब्दाचा अर्थ आहे आता विभाजित करता येणार नाही, अविभाज्य, इनडिस्ट्रक्टिबल, की साऱ्या विश्वाचा मूलभूत बिल्डिंग ब्लॉक कोणता. म्हणून डाल्टननी जेव्हा तो एकच एक शोधला म्हणून त्याला नाव दिलं की तो ॲटम आहे. तो करेपर्यंत विज्ञान सांगत होतं की सगळ्या विश्वामधलं वस्तुमान मॅटर फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. फार तर फार ते मॅटर वस्तुमान त्याचं रंगरूप बदलेल पण वस्तुमान कॉन्स्टंट आहे. या ॲटमच्या शोधानंतर आणि विज्ञानातल्या वेगवेगळ्या ऊर्जा एनर्जी कळायला लागल्यावर सप्रमाण प्रयोगात दिसून आलं की अरे नाही, एखाद्या प्रयोगामध्ये कुठेतरी वस्तुमान घटतंय, कुठे जातंय. म्हणून लक्षात आलं की ऊर्जा पण आहे विश्वाच्या मुळाशी, एनर्जी. आणि आधी फिजिक्सनी सिद्धांत बनवला होता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. वस्तुमान फिक्स आहे, कॉन्झर्व असतंच, फक्त रूप बदलतं. आता जेव्हा लक्षात आलं की नाही, कधी वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होतं त्यामुळे वस्तुमान कमी झाल्यासारखं पण वाटेल. मग विज्ञानाने लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासच्या जागी आणला दोन्ही एकत्र की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी, आणि दोन्ही मिळून कॉन्स्टंट आहे. आणि कधी मासचं एनर्जीत रूपांतर होतं, कधी एनर्जीचं मासमध्ये रूपांतर होतं. ते करताना विज्ञान हे 3 डायमेन्शन्स, उंची, रुंदी आणि खोली, ते 3 डायमेन्शन्स म्हणजे अवकाश आकाराला येतं की आपण जिथे कुठे बसलो त्याला एक उंची आहे, खोली आहे, रुंदी आहे. या 3 डायमेन्शनचं वर्णन केल्याशिवाय कुठल्याही वस्तुमानाविषयी सांगता येणंच शक्य नाहीये. त्यामध्ये आईन्स्टाईननी पण आधी भरही घातली की नाही आहे ह्या फक्त 3 डायमेन्शन्स, टाईम नावाची डायमेन्शन आहे म्हटलं. तिथपर्यंत समजूत होती न्यूटनपासून की अवकाश, स्पेस याच्या ह्या 3 डायमेन्शन्स आहेत. अवकाशाच्या वर्तणुकीचे विशिष्ट नियम आहेत. त्याच्यात न्यूटननी शोधलेला त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, ज्याला साधं सोपं नाव आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ, असा न्यूटननी मांडला. पण त्यामध्ये काळ, टाईम वेगळा घटक आहे आणि अवकाश, स्पेस हा वेगळा घटक आहे.
आणि ऊर्जा आणि वस्तुमानाचं नातं काय आणि काळ आणि अवकाशाचं नातं काय असं विज्ञान शोधत होतं. ते स्वामी विवेकानंदांनी ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगावच्या प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरामधल्या चर्चेमध्ये विज्ञानाच्या प्राध्यापकांना सांगितलं की आज तुमचं विज्ञान जरी सांगत असलं की काळ आणि अवकाश दोन वेगवेगळ्या एंटिटीज घटक आहेत आणि मॅटर वस्तुमान आणि ऊर्जा वेगळ्या आहेत. स्वामीजी तेव्हा म्हणलेत की मला माझा वेदांताचा विचार सांगतो की दोन्ही एकच आहेत आणि बघा तुमचं विज्ञान भविष्य काळामध्ये ते दोन्ही एकच आहे हे सिद्ध करेल. ते आईन्स्टाईननी वयाच्या 26व्या वर्षी 1905 मध्ये E=mc² आणि 1905 मध्ये प्रथम मांडलेली स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्या 3-4 महिन्यांच्या मध्ये त्यांनी 3 निबंध लिहिले. ब्राउनियन मोशन, फोटोव्होल्टेक इफेक्ट आणि ही स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. यातल्या फोटोव्होल्टेक इफेक्ट करता त्याला नंतर 1921-22 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी 1905 मध्ये मांडताना आधी वस्तुमान आणि ऊर्जेच्या समतुल्यतेचा सिद्धांत, मॅटर आणि एनर्जी E=mc², म्हणजे मॅटर वस्तुमान आणि एनर्जी ऊर्जा या दोन वेगवेगळ्या नाहीत, एकच आहेत. एकातून दुसऱ्यात रूपांतरित होतात. जे मॅटर आहे तेच एनर्जी आहे, जे एनर्जी आहे तेच मॅटर आहे. आविष्काराचे त्यांचे प्रकार वेगळे, आपण त्याचं ग्रहण परसेप्शन करतो ते वेगळे, अन्यथा मॅटर आणि एनर्जी मुळात एकच आहेत. असंच स्पेस आणि टाईम, काळ आणि अवकाश हे दोन वेगवेगळे नाही आहेत. आईन्स्टाईनची फिजिक्सला देणगी आहे स्पेस टाईम हा शब्द, हायफन पण नाही मध्ये, एकच शब्द स्पेस टाईम. काळ आणि अवकाश वेगवेगळे नाही आहेत. साध्या सोप्या बोली समजावून घ्यायचं तरी आपल्याकरता काय ते फार अवघड असं मला नाही वाटत. आपण ट्रेकला गेलेलो, ज्या गडावर चढायचंय ते शिखर तर लांबनं दिसतंय, तंगड्या तुटायला आलेल्या आहेत, दमायला आलेले, मटकन बसवाट चढतंय, ते झालं काल परवामध्ये आपली मजा करून त्याच्यावर. आणि ओ दादा किती वेळ आहे वासोटा यायला, अजून हे किती वेळ आहे वासोटा यायला. तो गावाकडला शेतकरी पण आपल्याला उत्तर देतो, ए बिगी बिगी चालत राहा, 15 मिनिटात पोचाल. म्हणजे काय झालं, त्या शेतकऱ्यांनी स्पेस टाईमच्या भाषेत आपल्याला उत्तर दिले. 15 मिनिटं हे वर्णन स्पेसचं अवकाशाचं आहे की पोचायचं आहे वासोटा किल्ल्यावर आणि मी तिकडे ते तापोळ्यापाशी धरणातली हे नाव माझी पार करून पलीकडच्या किनाऱ्याला लागली आहे की ती बिगी बिगी चालत राहिलात, 1 तासाभरात पोचाल. शेवटी काळ म्हणजे काय, बेसिक सत्य की विज्ञानाला अजूनपर्यंत काळ म्हणजे नेमकं काय कळलेलं नाही. तुम्ही पण बसल्या जागी विचार करा, तुम्हाला वाटेल की 7:10 होत आहेत हा काळ आहे. 7:10 होत आहेत हा काळ नाही आहे, ते फक्त काळाचं वर्णन आहे. सेकंदाचा काटा पुढे सरकतोय, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, 60 मिनिटं म्हणजे 1 तास, असे 24 तास म्हणजे 1 दिवस. ही काळाची व्याख्या नाही आहे, हे काळाचं मोजमाप आहे. आणि शेवटी ते आर्बिट्ररी आपल्या कल्पनेत नाही. कारण शेवटी आपण जेव्हा म्हणतो दिवस आणि रात्र, तर दिवस आणि रात्र म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, ह्याला म्हणायचं दिवस आणि रात्र आहे. म्हणजे ही अवकाशातली हालचाल आहे, ही तिचं काळाच्या भाषेत आपण केलेलं वर्णन आहे. आणि आपण म्हणतो 1 वर्ष पूर्ण झालं, न्यू इयर सेलिब्रेट करायचं आहे, ह्या फक्त आखलेल्या काल्पनिक रेषा आहेत. अन्यथा एखादं वर्ष पूर्ण झालं म्हणजे काय, तर करेक्ट गेल्या वर्षी पृथ्वी अवकाशात ज्या ठिकाणी होती तिथे ती सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करून पोचली, ह्याला म्हणायचं 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे अवकाशाचं वेगळ्या परिभाषेत केलेलं मोजमाप म्हणजे काळ आहे. आणि काळाचंच वेगळ्या परिभाषेत असलेलं 3 डायमेन्शनमधलं मोजमाप म्हणजे अवकाश आहे. आईन्स्टाईननी सांगितलं की असं अवकाशाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे आणि त्यापासून तुटलेलं काळ ह्याला पण स्वतंत्र अस्तित्व नाही, दोन्ही एक आहे. तुम्ही अवकाश काळ बाजूला करून सांगू शकत नाही, तुम्ही काळ अवकाशाला बाजूला करू सांगत नाही. आईन्स्टाईननी स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडताना सिद्ध केलं वैज्ञानिकदृष्ट्या की काळ आणि अवकाश पण एकच आहेत. आणि आईन्स्टाईनच्या त्या विचारांच्या मधनच पूर्ण एका नव्या फिजिक्सचा जन्म झाला, त्याचं नाव पुंज भौतिकी, क्वांटम फिजिक्स. की त्या अणूमध्ये सुद्धा आणखी कण सापडले. त्यात सापडलं नाही, अणूच्या गर्भामध्ये काही कण आहेत, त्याला मग नाव ठेवलं शास्त्रज्ञांनी प्रोटॉन.
त्याच्या भोवती काहीतरी फिरत असतं, त्याला नाव ठेवलं शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन. त्यांना जाणवलं की त्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनला भार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज आहे, आणि स्पिन म्हणजे प्रोटॉन एका विशिष्ट दिशेने असा अडीच स्पिन आहे, त्याला अडीच फिरतो, मध्ये पॉज आहे, पुन्हा फिरतो, पॉज आहे, अडीच. त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये जो फिरतोय त्याला प्रोटॉनच्या उलटा स्पिन आहे.